नमस्कार प्रिय भक्तांनो. आकाशात जेव्हा ग्रहनक्षत्रांची अद्भुत मांडणी घडते तेव्हा ती फक्त खगोलीय घटना नसते, ती आपल्या जीवनातील बदलाची चाहूल असते. प्रत्येक ग्रहण, प्रत्येक पौर्णिमा आपल्या नशिबाच्या दारावर हलकेच टकटक करत असते. आज आपण अशाच एका दिव्य आणि रहस्यमय क्षणाबद्दल जाणून घेणार आहोत, जो तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नव्या संधींचा प्रकाश आणू शकतो. मन शांत ठेवा, श्रद्धा दृढ ठेवा आणि या आध्यात्मिक प्रवासात शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा. मित्रांनो, सावधान व्हा, कारण 3 मार्चची रात्र अशी असणार आहे जी पुढील 100 वर्षांत पुन्हा परत येणार नाही. आकाशात एक भयावह आणि चमत्कारी खेळ घडणार आहे, जो पाहून मोठमोठ्या ज्योतिषांच्याही कपाळावर घाम फुटेल. 100 वर्षांनंतर असा महासंयोग तयार होत आहे की राहू आणि केतूची काळी सावली चंद्राला पूर्णपणे ग्रासण्यासाठी सज्ज आहे. पण या भीषण अंधाराच्या मध्यभागी 5 राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार आहे. होय भक्तांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. रातोरात नशीब बदलणे ही फक्त एक म्हण नाही, तर या 5 राशींच्या जीवनातील ती सत्यता ठरणार आहे की ज्यामुळे त्यांच्या शत्रूंनाही डोळ्यातून रक्ताचे अश्रू येतील. पण सावधान, जर तुमची रास या 5 राशींमध्ये असेल तर आनंद साजरा करण्याआधी एक मोठे रहस्य जाणून घेणे तुमच्यासाठी जीवनमरणाचा प्रश्न ठरू शकतो. या 5 राशींमध्ये 4थ्या राशीबरोबर काहीतरी असे घडणार आहे जे इतिहासात कदाचित कधी झाले नसेल. त्या राशीच्या जातकांना भरभरून धनप्राप्ती होईल. पण जर ग्रहणाच्या वेळी लोक नेहमी करतात ती छोटीशी चूक त्यांनी केली तर ते सर्व धन मातीमोल होईल. म्हणून तुमच्या राशीचे नाव ऐकण्यासाठी धैर्य ठेवा, कारण ब्रह्मांडाचे हे चक्र तुमच्या जीवनाची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये कोणतीही माहिती अपुरी राहणार नाही. म्हणून मन शांत ठेवा आणि या रहस्यमय ब्रह्मांडाच्या प्रवासात माझ्यासोबत खोलवर चला. चंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना नाही. शतकानुशतके आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे की जेव्हा चंद्रावर ग्रहण लागते तेव्हा पृथ्वीवरील जलतत्वावर मोठा परिणाम होतो. आणि तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरातही सुमारे 70% पाणी असते. जेव्हा समुद्रात भरती ओहोटी निर्माण होऊ शकते तेव्हा आपल्या शरीरात आणि मनातही हलचल होत नाही का? 3 मार्चचे हे ग्रहण विशेष आहे, कारण या दिवशी देवगुरु बृहस्पती आणि कर्मफलदाता शनिदेव अशी एक दुर्मिळ स्थिती निर्माण करत आहे, जी संपूर्ण शतकानंतर दिसून येते. शास्त्रांमध्ये याला महाचांडाल योग आणि राजभंग योग यांचे दुर्मिळ मिश्रण म्हटले गेले आहे. एकीकडे विनाशाची शक्ती असेल तर दुसरीकडे सृजनाचे अमृत असेल. समुद्रमंथनाच्या वेळी जसे अमृत आणि विष दोन्ही बाहेर आले होते, अगदी तसेच या 3 मार्चच्या रात्री काही राशींच्या जीवनात विष मिसळेल तर काहींना असे अमृत मिळेल जे त्यांच्या पुढील 7 पिढ्यांची गरिबी कायमची दूर करेल. याशिवाय या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे. या दिवशी महालक्ष्मी योग, धन योग, नक्षत्र योग, अमृत सिद्धी योग यांचा संयोग तयार होत आहे. या दिवशी स्वतः माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करण्यासाठी येतात असे शास्त्रात वर्णन आहे. शास्त्रांनुसार या दिवशी जर तुम्ही लहान लहान उपाय केले तर माता लक्ष्मींचा आशीर्वाद असा मिळतो की तुमच्या जीवनातील धनसंबंधित अडचणी दूर होतात आणि वर्षभर आर्थिक निर्णयांमध्ये लाभ होतो. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक उपाय सविस्तर सांगणार आहोत. तसेच तुमच्या मनातील सर्व शंका दूर करू. होलिका दहनाचा योग्य वेळ कोणता? होळी कधी खेळावी? चंद्रग्रहण भारतात कधी दिसेल? सूतक काळ कधी सुरू होईल आणि कधी संपेल? त्या काळात कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली जाईल. यासोबत सर्व राशींचे भविष्यही सांगितले जाईल. चला आता तिथींच्या गोंधळाबद्दल स्पष्ट करूया. हिंदू पंचांगानुसार होळीचा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. वर्ष 2026 मध्ये फाल्गुन पौर्णिमा 2 मार्चच्या संध्याकाळपासून 3 मार्चच्या संध्याकाळपर्यंत आहे. सामान्यतः ज्या दिवशी पौर्णिमेची संध्याकाळ असते त्या दिवशी होलिका दहन केले जाते. पण 2026 मध्ये 3 मार्चच्या संध्याकाळी चंद्रग्रहण आहे आणि शास्त्रानुसार ग्रहणकाळात कोणतेही शुभकार्य, पूजा किंवा अग्नी प्रज्वलन केले जात नाही.
ग्रहणाच्या वेळी केलेले होलिका दहन शुभ फल देत नाही. म्हणून होलिका दहन ग्रहण संपल्यानंतर शुद्धीकरण करून करावे. जे लोक 2 मार्चला होलिका दहन करू इच्छितात त्यांच्यासमोर ही अडचण आहे, कारण त्या दिवशी संध्याकाळी भद्रा लागते आणि भद्रा काळात होलिका दहन करणे अशुभ मानले जाते. भद्रा काळात केलेले होलिका दहन कुटुंब, समाज आणि आपल्या भारत देशासाठी पूर्णपणे अशुभ मानले जाते. त्यामुळे आपल्याला भद्रा संपेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. आता येऊया चंद्रग्रहणाच्या सूतक काळाबद्दल आणि त्याच्या योग्य वेळेबद्दल. त्यानंतर मी तुम्हा सर्वांना 12 राशींवर चंद्रग्रहणाचा काय परिणाम होईल हे एक एक करून सांगणार आहे. 3 मार्च 2026 रोजी लागणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. याला ब्लड मून असेही म्हटले जात आहे. हे दुपारी 3:20 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 वाजता समाप्त होईल. याचा सूतक काळ 9 तास आधी म्हणजे सकाळी 6:20 पासून सुरू होईल. भारतामध्ये हे मुख्यत्वे ईशान्य राज्यांमध्ये जसे की आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि पश्चिम बंगाल येथे स्पष्टपणे दिसेल. तर दिल्ली, उत्तर प्रदेश, मुंबई आणि जयपूर अशा इतर भागात हे अंशतः म्हणजे सूर्यास्ताच्या सुमारास दिसेल. पूर्वोत्तर भारतात विशेषतः कोलकाता येथे याची दृश्यता अधिक चांगली असेल. तसेच दिल्ली, मुंबई, जयपूर, लखनौ, पटना, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे अंशतः ग्रहण दिसेल. हे पूर्ण चंद्रग्रहण असून खगोलशास्त्रानुसार याला ब्लड मून म्हटले जाते, कारण यावेळी चंद्र पूर्णपणे लाल रंगाचा दिसतो. आणि हे ग्रहण भारतात दिसत असल्यामुळे याचा सूतक काळ आणि सर्व नियम मान्य असतील. प्रिय दर्शकांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करावा अशी विनंती आहे. तसेच आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना आणि विशेषतः गर्भवती महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ग्रहणाचा सर्वाधिक परिणाम गर्भवती महिला, मुले आणि वृद्ध व्यक्तींवर होतो असे मानले जाते. या काळात गर्भवती महिलांनी कोणतीही वस्तू कापू नये, शिवणकाम करू नये, सुईदोऱ्याचा वापर टाळावा, तसेच स्वयंपाक करू नये आणि अन्नही खाऊ नये असे सांगितले जाते. काही जणांच्या मते गर्भवती महिलांनी पोटावर गेरू किंवा गायीच्या शुद्ध शेणाचा लेप करावा. आवश्यक नसल्यास ग्रहण काळात घराबाहेर जाऊ नये, कारण यावेळी नकारात्मक शक्ती सक्रिय असतात असे मानले जाते. त्यामुळे शक्यतो घरातच राहून मंत्रजप करावा. सूतक काळात अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकावीत, कारण तुळशी ग्रहणाचा दुष्परिणाम कमी करते असे मानले जाते. या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत. पैशांचे व्यवहार उधार देणे किंवा घेणे टाळावे, कारण त्याचा आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे मानले जाते. तसेच मद्य, तंबाखू, गुटखा, पानमसाला यांचे सेवन टाळावे, अन्यथा शनिदोष, मंगळ दोष किंवा इतर ग्रहदोष उद्भवू शकतात असे शास्त्रात नमूद आहे. यावेळी चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेला येत आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करतात असे मानले जाते आणि त्या घुबडाला वाहन म्हणून घेऊन पृथ्वीचा भ्रमण करतात अशी श्रद्धा आहे. याच दिवशी भगवान नरसिंह, जो भगवान विष्णूंचा अवतार आहे, यांची पूजा केली जाते. वेदपुराणांनुसार या दिवशी योग्य मुहूर्तावर आणि योग्य पद्धतीने उपाय केल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो. यावेळी चंद्रग्रहणात चतुर्ग्रही योग आणि इतर विशेष योग निर्माण होत असल्यामुळे जर आपण शांतपणे, विधीपूर्वक काही विशेष उपाय केले तर वर्षभर घरात धनाची कमतरता भासणार नाही. माता लक्ष्मींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि प्रगती होईल. या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वाच्या गोष्टी एक एक करून जाणून घेणार आहोत. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की जर माता लक्ष्मींचा आशीर्वाद एखाद्याला मिळाला तर त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. या येणाऱ्या चंद्रग्रहणाच्या दिवशी निर्माण होणाऱ्या महालक्ष्मी योग आणि धन योगामुळे विशेषतः 5 राशींचे भाग्य उजळणार आहे. राशींबद्दल जाणून घेण्याआधी चला ज्योतिषशास्त्रानुसार त्या विशेष उपायांबद्दल जाणून घेऊ जे महाचंद्रग्रहणाच्या दिवशी केल्यास तुमच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. पहिला उपाय आहे
भाग्याचे दरवाजे उघडण्याचा. जर तुम्हाला तुमचे भाग्य नेहमी तुमच्या सोबत राहावे असे वाटत असेल तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी किंवा एक दिवस आधी एक कुलूप आणि चावी खरेदी करा. ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते आपल्या छतावर ठेवा. नंतर पुढील दिवशी 4 मार्चला ते कुलूप आणि चावी कोणत्याही मंदिरातील पुजाऱ्याला दान करा. हा साधा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल आणि नवीन संधी तुमच्यासाठी खुल्या होतील. दुसरा उपाय आहे दुर्भाग्यापासून मुक्ती मिळवण्याचा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर शनी दोष, मंगळ दोष किंवा कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे तर चंद्रग्रहण सुरू होताच एक मूठ काळी मिरी घ्या आणि ती डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवा. त्यानंतर ती मातीच्या भांड्यात ठेवून जाळून टाका. असे केल्याने तुमच्यावरील सर्व दोष नष्ट होतील आणि तुम्हाला त्वरित हलकेपणा जाणवेल. तिसरा उपाय घरात धनवृद्धीसाठी आहे. जर तुम्हाला घरात कधीही पैशांची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर चंद्रग्रहणाच्या वेळी आपल्या पूजाघरात लाल कापडात एकमुखी ध्येय ठेवून त्याची पोटली बनवा. त्यासोबत तुपाचा दिवा लावा. नंतर ती पोटली हातात घेऊन माता लक्ष्मींचा बीज मंत्र ओम महालक्ष्मी नमः 11 वेळा जपा. त्यानंतर ती पोटली आपल्या कपाटात किंवा तिजोरीत सुरक्षित ठेवा. ही पोटली तुमच्यासाठी माता लक्ष्मींचा आशीर्वाद बनेल आणि तुमच्या घरात धनवर्षाव सुरू होईल. प्रिय भक्तांनो, जेव्हा चंद्रग्रहणासारखी विशेष आकाशीय घटना घडते तेव्हा शास्त्रांमध्ये सांगितले आहे की त्या दिवशी काही विशेष लहान उपाय अवश्य करावे. असे केल्याने ग्रहण दोषाचा प्रभाव कमी होतो आणि भाग्यवृद्धी होते. पुढचा उपाय आहे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये असे वाटत असेल तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी घराच्या अंगणात किंवा मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावा. त्या दिव्यात तिळाचे तेल घाला आणि त्यात 2 लवंगा टाकून तो प्रज्वलित करा. चंद्रग्रहण संपल्यानंतर तो दिवा पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली ठेवा. हा उपाय तुमच्या कुटुंबाला ग्रहण दोषापासून वाचवेल आणि सकारात्मक ऊर्जा देईल. जर तुमच्या घरात कोणी व्यक्ती दीर्घकाळापासून आजारी असेल तर चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर एक मूठ काळी लवंग घ्या आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवा. नंतर ती लवंग लाल कापडात बांधा. पुढील दिवशी 4 मार्चला ती पोटली कोणत्याही मंदिराबाहेर बसलेल्या भिक्षुकाला दान करा. असे केल्याने त्या व्यक्तीवरील नकारात्मक ऊर्जा दूर जाईल आणि आरोग्यात सुधारणा होईल. तंत्रशास्त्रात लिहिले आहे की होळीच्या दिवशी लागलेल्या चंद्रग्रहणाच्या वेळी हा उपाय केल्यास तो निष्फळ जात नाही. आता जाणून घेऊया की या ग्रहणाचा सर्व राशींवर काय परिणाम होणार आहे. हे चंद्रग्रहण विशेषतः 6 राशींसाठी भाग्यपरिवर्तन घेऊन आले आहे. भाग्याचे दरवाजे उघडण्यासाठी तयार आहे. भगवान भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद या राशींवर बरसणार आहे. त्यांच्या जीवनातील दुःख, कष्ट आणि वेदना संपतील. धन, सुख आणि समृद्धीची वर्षाव निश्चित आहे. या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत हे मी सांगणार आहे. पण त्याआधी एक विनंती, कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आणि ओम नमः शिवाय जरूर लिहा, जेणेकरून या चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होणार नाही. ही साधी व्हिडिओ समजू नका, कारण ही एकच माहिती तुमच्या संपूर्ण 2026 वर्षाचे चित्र बदलू शकते. होळीच्या दिवशी लागणाऱ्या या ब्लड मूनची वाट केवळ ज्योतिषच नव्हे तर शास्त्रज्ञही 152 वर्षांपासून पाहत होते असे सांगितले जाते. सर्वात पहिली भाग्यशाली रास आहे मेष रास. होय मित्रांनो, या चंद्रग्रहणानंतर भगवान भोलेनाथांचा पहिला आशीर्वाद मेष राशीला मिळणार आहे. त्यांचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे. बंद नशिबाचे कुलूप आता उघडणार आहे. व्यापारात मोठा बदल होईल. मेष राशीचा जो व्यवसाय बंद पडला होता तो या चंद्रग्रहणानंतर पुन्हा सुरू होईल. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की जो व्यवसाय ठप्प झाला होता तो आता वेगाने वाढेल. भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्यावर असेल आणि जीवनातील नवीन मार्ग खुले होतील. ज्या ज्या ठिकाणाहून तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते त्या सर्व ठिकाणाहून पैसा येऊ लागेल. तुमचे शत्रूही तुमच्याशी मैत्री करू इच्छितील. तुमच्या जीवनात इतके धन येईल की
त्याची वाढ तुम्हाला सांभाळणे कठीण जाईल. जर या चंद्रग्रहणानंतर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. धनाचा लाभ होणारच. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुम्हाला मानसिक शांतताही मिळेल आणि चंद्रग्रहणानंतर प्रत्येक क्षेत्रात प्रगती दिसेल. ज्योतिष आणि वैदिक अध्ययनानुसार या चंद्रग्रहणानंतर मेष राशीच्या लोकांना समाजात मानसन्मान मिळेल आणि तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. समाजातील तुमचा सन्मान वाढेलच, तसेच पुढील काळात तुम्हाला अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या जीवनात पूर्णपणे बदल घडेल. एकूणच चंद्रग्रहणानंतर मेष राशीवाल्यांची तर चांगलीच भरभराट होणार आहे. तुम्ही सर्वांनी मिठाई घेऊन तयार राहा. या चंद्रग्रहणानंतर प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन एक लोटा गंगाजल शिवलिंगावर अर्पण करा. त्यामुळे नवग्रहांची साथही तुम्हाला मिळू लागेल. मित्रांनो, दुसरी अद्भुत आणि आनंद देणारी रास आहे मिथुन रास. मिथुन राशीवाल्यांसाठी स्पष्ट सांगितले जात आहे की या चंद्रग्रहणानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते. आणि जर तुम्ही आधीपासून नोकरीत असाल तर निश्चितच पदोन्नती मिळेल. दीर्घकाळापासून दुर्भाग्यामुळे जे काम अडकले होते ते ग्रहणानंतर आपोआप पूर्ण होऊ लागतील. तुमच्या भाग्याचे दरवाजे आता उघडणार आहेत. दुर्भाग्य तुमची साथ सोडून जाईल आणि भाग्य प्रबळ होईल. तुमचा अलकी काळ आता सुरू होणार आहे. नवग्रहांची साथही मिळेल. राहुकेतूची दशा तुमच्यासाठी अनुकूल होईल, त्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. मिथुन राशीच्या लोकांचे बाजारात अडकलेले पैसे परत मिळतील. ज्यांनी पैसे उधार दिले आहेत ते स्वतः येऊन पैसे परत करतील. जर तुम्ही या चंद्रग्रहणानंतर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगला फायदा मिळू शकतो. मिथुन राशीचे असाल तर प्रत्येक सोमवारी एखाद्या गायीला स्वतःच्या हाताने 8 पोळ्या खाऊ घाला. त्यामुळे वर्षभर भाग्याची साथ मिळेल. पुढील रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांवर आता भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद वर्षाव होणार आहे. तुमचे भाग्य पूर्णपणे प्रबळ होणार आहे. या चंद्रग्रहणानंतर तुमचे विरोधक आणि शत्रू तुमच्यासमोर मतात येतील. जीवनातील अडचणींपासून बाहेर पडण्याचा काळ जवळ आला आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अनेक समस्या हळूहळू संपतील. परदेश प्रवासाचे योग तयार होत आहेत. जर विवाह लांबणीवर पडला असेल तर लग्नाचेही चांगले योग आहेत. संतानप्राप्तीची इच्छा असल्यास तीही पूर्ण होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ आजारपण असेल तर ग्रहणानंतर आरोग्यात सुधारणा होईल. फक्त प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात जाऊन एका लोट्यात पाणी, थोडे दूध आणि मिश्री मिसळून शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करा. लक्षात ठेवा, लोटा स्टीलचा असावा. हा उपाय करत राहिलात तर तुमचे सर्व कष्ट दूर होतील आणि मनोकामना पूर्ण होतील. पुढील रास आहे धनु रास. धनु राशीचे जे लोक दीर्घकाळ आजारी होते त्यांना आता आराम मिळेल. शत्रू मैत्रीत बदलतील. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात भरभराट होईल. धन, संपत्ती आणि प्रगती मिळेल. जर शनी दोष, मंगळ दोष किंवा 7.5 चालू असेल तर त्यातूनही मुक्ती मिळेल. म्हणूनच मी सर्वांना सांगतो की कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख, नाव, स्थान आणि रास लिहा. जन्मतारखेनुसार जर काही वैयक्तिक उपाय आवश्यक असतील तर मी कमेंटमध्ये उत्तराद्वारे सांगेन. प्रिय भक्तांनो, नशीब बदलण्यासाठी कधी कधी एक योग्य क्षण पुरेसा असतो. श्रद्धा, संयम आणि योग्य कृती यांच्या बळावर कोणतीही अडचण दूर करता येते. भगवान शिव आणि माता लक्ष्मींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. तुमच्या घरात आनंद, आरोग्य, संपन्नता आणि सकारात्मक ऊर्जा अखंड नांदो. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर श्रद्धेने ओम नमः शिवाय आणि हर हर महादेव अवश्य लिहा. पुन्हा भेटूया एका नव्या दिव्य विषयासह. जय महादेव.